बातमी नागपुरात आहे। नागपूर जिल्ह्यामधील खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी तालुक्यात एका शाळेमध्ये बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणामध्ये आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराड पुणके यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी बोगस मुख्याध्यापक प्रकरणाचा तपास करत असताना त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे। ते बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत आता हे संपूर्ण प्रकरण पोहोचलेलं आहे। की शालेय डॉक्युमेंट्समध्ये आजकाल घोटाळे खूप सुरू आहेत। त्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की शासनाचे प्रत्येक अधिकारी हा जेव्हा डॉक्युमेंट्स अप्रूव्हल काढतो तेव्हा प्रत्येक डॉक्युमेंट्सची जांच व्हायला पाहिजे। आजकाल शालेय शिक्षणामध्ये बोगस पद्धतीचा जो घोळ होत आहे तो पैसे देऊन आणि मोठ्या अधिकाऱ्यांना, शिक्षणाधिकाऱ्यांना आणि जे पण काही शिक्षणाच्या क्षेत्रातले जे काही अधिकारी असतात त्यांना घूस देऊन बोगस डॉक्युमेंट्स तयार करून आपली शालेय प्रतिष्ठा ही निर्माण करतात आणि असं मला वाटतं की हे बरेचसा घोळ हा शालेय शिक्षणामध्ये खूप वाढलेला आहे। आमच्याकडे तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखनी या ठिकाणी शाळेवरती नेमणूक जो पुणके त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे। चौकशी केल्यानंतर हे बाबांच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल।